तिकडे जळगावमध्ये रेतीच्या डंपरखाली आल्यानं दक्ष बदाणे या 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे। सकाळी 7 वाजता जळगाव तालुक्यातल्या निमखेडी रोडवर कल्याणीनगर इथे ही घटना घडली। संतप्त जमावानं नंतर डंपर पेटवून दिला। पोलीस आणि अग्निशमन दल वेळीच दाखल झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दरम्यान चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, या अपघाताच्या संदर्भात आणखीन काय ताजी माहिती आहे? आत्ताच सकाळी 8 वाजेच्या दरम्यान जळगाव शहरात नजीक असलेल्या निमखेडी रस्त्यावरती ही दुर्दैवी तितकीच संतापजनक घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये एका भरधाव धावणाऱ्या रेती डंपरच्या खाली 3 वर्षाचा बालक जो आहे, दक्ष बदाणे नाव आहे या बालकाचं, हा बालक त्या डंपरच्या खाली आला आणि चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं ही घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये सदर बालक आपल्या काकांच्या पाठीमागे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कचरा कुंडीमध्ये कचरा टाकण्यासाठी जात असताना समोरून हा भरधाव येणारा डंपर त्या समोर आला आणि त्यावेळेस ट्रक भरलेला असल्यामुळे ट्रक चालकाला त्या नियंत्रित करणं अवघड गेलं आणि या घटनेमध्ये दक्ष बदाणेचा जागीच मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर संतप्त जमावाने परिसरातल्या नागरिकांनी हा ट्रक पेटवून आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि अवैध रेती वाहतूक थांबवण्याची मागणी यावेळी सामान्य नागरिकांनी केलेली आहे। या घटनेनंतर जो ट्रक ड्रायव्हर आहे तो घटनास्थळावरून फरार झालेला आहे। पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत आणि अवैध रेती वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। अपेक्षा आहे की पोलीस संबंधित ट्रक चालकावर अतिशय कठोर कारवाई करतील।